नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे रविवार आणि आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलंच आहे सर्वांच्या घरी. तर आज आहे ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजे गौराईचं आगमन होणार आहे आज. तर गौराईचं आगमन म्हटल्यावर सर्व खूप तयारी करायला लागते. घराची साफसफाई, कपडे वगैरे धुणे, आणखीन फराळाचं बनवणे, गौराईसाठी साड्या, आणखीन त्यांची ज्वेलरी वगैरे त्यांना सजवण्यासाठी सगळं सगळं खूप घाईगडबड असते. तर हे गौरी गणपती आल्यावर खरंच एक वेगळंच वातावरण असतं आपल्या म्हणजे घरामध्ये तर असतंच, परत आपल्या गावाकडे किंवा सोसायटी असतील तिकडे सगळ्यांच्या इथे एकदम एकदम आनंदी वातावरण आणि प्रसन्न वातावरण असतं. तर तुम्हाला गौराई आणि गौरी गणपती तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्याजवळ प्रार्थना आहे. तर आजच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या अतिशय सोप्या सुंदर आहे नेहमीप्रमाणेच. तर तुम्ही नक्की काढून बघा गौराईसमोर गौराईच्या स्वागतासाठी. तर बघू शकता ही पहिली रांगोळी आपली फ्री हँड रांगोळी आहे. बोलता बोलता आपली रांगोळी पण काढून होत आलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच ह्या रांगोळ्या खूप सोप्या आहेत. आजच्या भागातली जी शेवटची रांगोळी आहे ती पण नक्की ट्राय करा. ही तर ट्राय कराच. जे फूल काढलंय आपण खाली त्याला पिवळा कलर भरून घेतोय. तुम्हाला पण आता कळायला लागलं असेल की आता जो मध्ये मी चकली काढलेली त्यात मी 3 कलर कॉम्बिनेशन वापरले, राणी कलर, पिवळा आणि सफेद कलर. खूप छान वाटतं. तुम्ही असंच दुसरे पण कलर कॉम्बिनेशन वापरून तसं सर्कल वगैरे किंवा आता ही जी बॉटल वापरली मी यात सफेद कलर टाकला आणि त्याबरोबर तुम्ही जर पिवळा कलरही टाकला किंवा राणी कलर टाकला असे 2 कलर वापरून पण रांगोळी सुंदर वाटते. मी आज मुद्दाम बॉटलच्या साहाय्याने रांगोळी काढलेली आहे. जेणेकरून तुम्हालाही थोडी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे बॉटलच्या साहाय्याने रांगोळी काढण्याची. तर आपण असा गोल काढून घेतलेला आहे आणि आतमध्ये बोट फिरवून फक्त फक्त एक बोट फिरवून आपण 2 सर्कल तयार केले, 2 वर्तुळ तयार केलेत आणि जो बाहेरच्या साईडचा वर्तुळ आहे त्याला अशी डिझाइन करून घेतोय. फक्त असा गोल अर्धा गोल फिरवते मी बोट. काहीच नाही करत आहे आणि जो आतला जो वर्तुळ आहे त्याला आपण लाल कलर भरतोय. तर हा कलर तुम्ही रांगोळी फिलरने पण भरू शकता. आपल्या हाताने तरी थोडा कमी जास्त पडतो कलर, पण रांगोळी फिलरने एकदम व्यवस्थित कलर पडतो. तुम्हाला पूजेच्या किंवा रांगोळीच्या दुकानात नक्कीच भेटून जाईल रांगोळी फिलर. 10 रुपयाला भेटतं. एक जाळी असते त्याला, एक डब्बी असते आणि खाली जाळी असते. तर तुम्हाला कधी दिसली तर नक्की घेऊन ठेवा. खरंच उपयोगी आहेत ते कलर भरण्यासाठी. अशा फुलांच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही. ह्या रांगोळ्या तुम्ही सणासुदीसाठी काढू शकता. खूपच सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. तर आपल्या गौरी गणपतीनंतर सर्व बायकांचा आवडता सण म्हणजे नवरात्र येणार आहे. त्याच्या पण आपण रांगोळ्या बघू. जसा जसा टाईम भेटेल त्याप्रमाणे. गणपतीनंतर एक महत्त्वाचा सण आपला नवरात्र असतो. त्यानंतर मग दिवाळी. आता याच्या गणपतीनंतर एकदा पित्र येतील आणि मग नवरात्र आणि मग दिवाळी. आपली नेहमीची ही डिझाईन 3-3 टिंब काढून. लाल कलरची टिंब काढून घ्यायची आतमध्ये. तर अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम सुंदर दिसते नाजूकपणे. आता जी शेवटची रांगोळी आहे, आपण सुपारी असते पूजेतली त्याच्या साहाय्याने काढलेली आणि बघा तुम्ही कशी मी म्हणजे रांगोळी टाकते आणि तो एक छोटासा सर्कल तयार होतोय, वर्तुळ तयार होते. फक्त अशी थोडी थोडी रांगोळी सोडायची, आपोआप सर्कल तयार होतो. आणि आतमध्ये अशी कशी आपण मी आता जी स्टेन्सिल ठेवली एक स्वस्तिकची, तुम्ही दुसरं काहीतरी वर्तुळाकार प्लेट किंवा
वाटी ठेवू शकता, छोटी डिश ठेवू शकता आणि त्याच्याभोवती ती सुपारी अशी फिरून फिरून काढायची. आणि आता आतला जी डिझाईन ती कंप्लीट केली आपण आणि नंतर मग दोन जे वर्तुळ तयार झालेत त्यात एक कॉमन वर्तुळ काढतोय, त्या दोघां मिळून एक वरती. आणि यामध्ये बॉटलच्या साह्याने पण कशी काढता येईल ते दाखवलंय मी. तुम्ही सफेद रांगोळीऐवजी दुसरे वेगवेगळे कलर पण वापरू शकता. म्हणजे खाली जो आतमध्ये जो सर्कल काढलाय त्याला वेगळा कलर आणि बाहेरच्या याला वेगळा. आणि आता जी मी ही डिझाईन काढते 3-3 टिंबांची, तिथे पण अजून तुम्ही एक सर्कल तयार करू शकता. म्हणजे सुपारीचा काढून अजून एक 2 याच्यामध्ये. तर अजून थोडी मोठी रांगोळी तयार होईल. आणि ही रांगोळी एकदम कमी रांगोळीमध्ये पण भरगच्च दिसणारी रांगोळी आहे. तुम्ही शेवटी नक्की बघा. भरगच्च दिसते ही रांगोळी. आपली नेहमीची ही डिझाईन तयार केली बघा मी इथे. तुम्ही आता ही आपण जी गोल तयार केला आहे, सर्कल तयार केला आहे, अशाच पद्धतीने चौकोनामध्ये पण ही सुपारी ठेवून रांगोळी काढू शकतो. म्हणजे चौकोनी आकार येईल असं. ती पण आपण एखाद दिवशी ट्राय करू. जर कोणाला सर्कल नसेल काढता येत तर त्यांनी अशा पद्धतीने काढलं तरी जमून जाईल त्यांना. आतमध्ये पिवळा कलर, यात पण फिलरचा वापर करू शकता तुम्ही, रांगोळी फिलरचा. आणि जे सर्कल काढले त्यात पण तुम्ही रांगोळीचं म्हणजे एखादा दुसरा कलर भरला तरी छान वाटेल. मी प्लेनच राहू दिलं. आतमध्ये एक स्वस्तिक काढलंय लाल कलरच्या कलरने. लाल नंतर पिवळे टिपके काढून घेतले असे. तर ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. खूप सुंदर आहे आणि दिसायलाही छान आहेत आणि पटकन होणाऱ्या पण आहे. तर तुमचे जे आता सण चालू आहे गौरी गणपती, त्यात काढली तरी छान वाटेल. भेटूया अशाच युनिक सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.